ओके, तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण काही बेसिक गेट्स आणि डेराइव्ड गेट्सबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन बघितली. तर हे आपण गेट्स बघितले होते, त्याचे सिम्बॉल्स आणि IC नंबर्स. तर आपण पुढे जाणार आहोत की ह्याच्यामधले हे जे दोन गेट्स आहेत, नॅन्ड गेट आणि नॉर गेट, तर ह्या दोघांना म्हणतात युनिव्हर्सल गेट्स. तर तसं का म्हणतात? कारण जर सपोज माझ्याकडे फक्त नॅन्ड गेटची एकच IC अवेलेबल आहे 7400 आणि बाकीच्या कुठल्याही ICs अवेलेबल नाही आहेत, पण मला माझ्या सर्किटमध्ये नॉट गेट हे फंक्शन पाहिजे तिथे, तर आणि माझ्याकडे ही IC नाही आहे 7404, तर ही IC यूज करून मी तिथं नॉट गेट मिळवू शकते. सिमिलरली ही एकच IC यूज करून आपण ह्या बाकीच्या राहिलेल्या 5 ICचं फंक्शन तिथे मिळवू शकतो, म्हणून नॅन्ड गेटला म्हणतात युनिव्हर्सल गेट्स. सेम वे नॉर गेटचं पण तसंच. जर माझ्याकडे फक्त 7402 IC आहे, तर त्यापासून किंवा नॉर गेटपासून आपण हे बाकीचे 5 फंक्शन्स मिळवू शकतो, म्हणून त्याला म्हणतात युनिव्हर्सल गेट्स. मग आता ते मिळवायचे कसे तर बघूया. सो फर्स्ट आहे नॅन्ड गेट ॲज अ युनिव्हर्सल गेट. म्हणजेच काय, फर्स्ट बघूया, मला नॉट गेट पाहिजे, ऑब्टेन करायचं आहे नॉट गेट युजिंग नॅन्ड गेट. ओके, म्हणजेच काय, माझ्याकडे अवेलेबल IC आहे किंवा अवेलेबल गेट आहे नॅन्ड. म्हणजेच विच वन, जर आपण सिम्बॉल लक्षात ठेवला, सिम्बॉलिकली लवकर लक्षात राहतं. 2 इनपुट नॅन्ड गेट माझ्याकडे अवेलेबल आहे आणि माझी रिक्वायरमेंट काय आहे किंवा मला रिक्वायर्ड गेट कुठला आहे, तर नॉट गेट मला पाहिजे. म्हणजेच काय, त्या सर्किटमध्ये असं फंक्शन झालं पाहिजे, एक इनपुट आणि एक आउटपुट, जो मला आउटपुट देईल A बार सारखं. ओके, मग आता कसं करायचं, तर माझ्याकडे जो अवेलेबल गेट आहे नॅन्ड गेट, ह्यानी नॉट गेट सारखं फंक्शन केलं पाहिजे. ओके, सो हे दोघं इनपुट जे आहेत नॅन्ड गेटचे, ते एकमेकांना टाय करून त्याला एकच इनपुट अप्लाय करायचं, त्याला आपण म्हणूया A आणि हा आहे आपला Y. सो जर आपण हेच फक्त केलं, एकच काम केलं की 2 इनपुट एकत्र कनेक्ट केले, तर हे जे सर्किट आपण आता बांधले तो वर्क करतो ॲज अ नॉट गेट. म्हणजेच ह्याचं आउटपुट मिळणार आहे Y = A बार. सो हा झाला आपला नॉट गेट युजिंग नॅन्ड गेट. सिमिलरली तुम्ही काय करायचं, इथे हे क्रॉस चेक करायचे की खरंच हे काम करतं का नॉट गेटसारखं. तर बघूया, जर A मी इथं 0 अप्लाय केलं, तर नॉट गेटचं आपल्याला माहिती आहे ह्याचा कॉम्प्लिमेंट मिळाला पाहिजे. इथे A 0 असेल तर Y मला 1 मिळाला पाहिजे. सो 0 इथे अप्लाय केला, म्हणजेच दोन्ही इनपुट 0 0 आले. सो कसं करायचं आहे ह्याला ॲनालिसिस, ह्याचं कसं करायचं आहे. सो पहिला आहे अँड गेट. सो 0 × 0 0 आणि 0चा परत इथं कॉम्प्लिमेंट झाला आहे 1, म्हणजेच आउटपुट भेटलं मला Y = 1. येस, म्हणजे 0 इनपुट दिल्यानंतर आउटपुट 1 आलं, कॉम्प्लिमेंट झाला. सिमिलर वे तुम्ही जर इथं 1 अप्लाय केला, तर इथं 1 1 येणार, 1 × 1 1, त्याचा कॉम्प्लिमेंट 0. येस, म्हणजे मला ॲज अ हे जे सर्किट आहे ते ॲज अ नॉट गेट वर्क करते. सेकंड आपण बघूया, अँड गेट मला पाहिजे बाय युजिंग नॅन्ड गेट. ओके, म्हणजेच काय, माझ्याकडे अवेलेबल IC किंवा अवेलेबल गेट काय आहे, अवेलेबल गेट आहे माझ्याकडे नॅन्ड. तुम्ही पण स्वतः सेल्फ स्टडी करताना ह्याच पद्धतीने जायचं आहे. आणि माझी रिक्वायरमेंट आहे, मला रिक्वायर्ड गेट आहे अँड, म्हणजे मला हे असं गेट पाहिजे. तर मग नॅन्ड गेट यूज करून मी कसं बरं सर्किट बांधू शकते आहे, तर हा माझ्याकडे अवेलेबल आहे आत्ता सध्या नॅन्ड गेट. ओके, आणि त्याच्याच पुढे परत एक अशा पद्धतीने जर मी नॅन्ड गेट यूज केला, कारण नॅन्डच आहे माझ्याकडे फक्त मला त्याच्यात काही मॉडिफिकेशन्स करायचे. सो नॅन्ड गेटला जर मी इथं A आणि B दिला आणि हा फायनल जो आउटपुट आहे Y, तो आपल्याला मिळणार आहे A.B
परत मी जसं म्हटलं तसं ह्याचं तुम्ही स्वतःहून ॲनालिसिस करून बघा. अँड गेटचा ट्रूथ टेबल व्हेरीफाय करायचं. ॲनालिसिस करायचं म्हणजेच काय, अँड गेटचा जो ट्रूथ टेबल तुम्ही बघितला होता ए बी आणि वाय, तर 0 0 0 1 1 0 आणि 1 1, तर 0 0ला आउटपुट वाय भेटतं, 0 1ला 0च भेटतो, 1 0ला 0च भेटतो आणि 1 1ला 1 भेटतो. तर हे भेटतं का, हे कॉम्बिनेशन्स इथं पुट करायचे, पुढे पुढे जायचं, नॅन्ड गेटचं फंक्शन, पुढच्या नॅन्ड गेटचं फंक्शन आणि वाय काय भेटतं तर इथं टिक करत जायचं. प्रत्येक कॉम्बिनेशनला हे ॲनालिसिस करून क्रॉस चेक करा की हा खरंच अँड गेटसारखा फंक्शन करतोय का, करतो. सो 2 नॅन्ड गेट यूज करून आपण अँड गेट, एक अँड गेट मिळवू शकतो. ओके, पुढचा नेक्स्ट आहे. नेक्स्ट मला काय करायचं आहे, ऑर गेट यूजिंग नॅन्ड गेट. म्हणजेच काय, माझ्याकडे अवेलेबल गेट आहे नॅन्ड आणि मला रिक्वायर्ड आहे, माझी रिक्वायरमेंट आहे, रिक्वायर्ड गेट आहे ऑर. म्हणजेच तो कसा असतो, हा असा, म्हणजेच ए बी आणि वाय इज इक्वल टू ए ऑर बी असं फंक्शन मला पाहिजे. सो हे कसं ऑब्टेन करू शकतो आपण, तर माझ्याकडे आहेत नॅन्ड गेट. सो इथे सुरुवातीला काय करायचं आहे, 2 नॅन्ड गेट यूज करायचे आहेत आणि त्याला ॲज अ नॉट प्रमाणे कनेक्ट करायचं आहे. सो नॉट गेट आपण फर्स्टच बघितला होता, आपण काय करतोय, दोन्ही इनपुट एकत्र कनेक्ट करतोय. म्हणजे इथं झाला माझा एक इनपुट ए, दुसरा इनपुट बी आणि हे झाले 2 नॉट गेट. आणि मग हे 2 नॉट गेटचे जे आउटपुट असतील ते तिसऱ्या नॅन्ड गेटला कनेक्ट करायचेत. सो ह्याचं जे पण आउटपुट येणार आहे आपलं फायनल, ते आपल्याला भेटतं ए प्लस बी सारखं. परत मी तेच म्हणेन की एकदा इम्प्लिमेंट करून बघा, एकदा ॲनालिसिस करून बघा ऑर गेटचा ट्रूथ टेबल. सो ऑर गेटचा ट्रूथ टेबल म्हणजेच ए बी आणि वाय सगळे कॉम्बिनेशन्स, हे सगळे कॉम्बिनेशन्स जे आहेत, तर ऑर गेटमध्ये आपल्याला कसा मिळतो ट्रूथ टेबल, तर ए आणि बी 0 0 पुट करा, पुढे पुढे फर्स्ट नॅन्ड गेट, सेकंड नॅन्ड गेटचं आउटपुट काय येते ते थर्ड नॅन्ड गेटला अप्लाय केलं, त्याचं आउटपुट काय येते, असं प्रत्येक ह्या 4ही ऑप्शन्सला चेक करा. यू विल गेट हा ट्रूथ टेबल. म्हणजेच काय, ऑर गेट तुम्हाला मिळाला. म्हणजे हा झाला तुमचा ऑर गेट यूजिंग नॅन्ड गेट. म्हणजेच आत्ता आपण जे बघितलं, नॅन्ड गेट यूज करून तुम्हाला नॉट गेट भेटलाय, नॅन्ड गेट यूज करून अँड गेट भेटलाय आणि नॅन्ड गेट यूज करून ऑर गेट भेटलाय. म्हणजेच काय, एकच नॅन्ड गेट यूज करून आपण 3 फंक्शन्स मिळवले. तसंच तुम्ही एक्सऑर गेट पण मिळवू शकताय, नॉर गेट पण मिळवू शकताय. म्हणून नॅन्ड गेटला म्हणतात युनिव्हर्सल गेट. ओके, पुढे आपण बघूया नॉर गेट हा कसा युनिव्हर्सल गेट आहे. ओके, थँक्यू.